नमस्कार, आरेकर किचन्समध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत वालीची भाजी म्हणजे चवळीच्या शेंगांची भाजी। मस्त गावठी वाली मिळाल्या होत्या, त्या बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतल्या। ना तेलाचा वापर, ना फोडणी, ना जास्त मसाले, तरी सुद्धा ही भाजी चवीला खूप छान लागते। कढईमध्ये चिरलेली भाजी घालायची, त्यानंतर थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाव कप पाणी घालून घ्यायचं आहे। भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचं आणि चांगली 10 मिनिटं वाफ काढायची। भाजीला वाफ निघेपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं घेतलंय आणि त्यामध्ये 2 मिरच्या टाकून असं ओबडधोबड पल्स मोडवर वाटून घेतलंय। मध्ये पाणी घातलेलं नाहीये, हे नुसतंच खोबरं आणि मिरचीचं वाटण आहे। हे आता आपण आपल्या भाजीमध्ये घालूया। भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे, आपण ह्याच्यामध्ये खोबरं आणि मिरचीचं वाटण घालूया। आता आपली भाजी जवळपास तयार आहे। आता झाकण न ठेवता अजून 2 मिनिटांसाठी भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। कोणताही तामझाम न करता गावठी वालीची भाजी आपली तयार झालेली आहे। ही भाजी पोळी आणि भाकरीबरोबर चांगली लागतेच, पण मला स्वतःला ही भाजी तांदळाच्या पेजेबरोबर खूप आवडते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा वालीच्या भाजीची रेसिपी, आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।